आता आम्ही निघाले आहोत अंजुर्ले बीच वरून पुढच्या प्रवासासाठी. चला आता आपल्याला जायचंय कड्यावरचा गणपती बघायला. किती छान आहे तुळशीचं. ती म्हणते मला खूप सारे चॉकलेट खाऊ दे. सांगायचं नसतं. काय मग गाडीत खाताना त्रास होई ना, घरी गेल्यावर खायचं. त्रास होईल त्रास. खालच्या ना घेऊ, खायला चांगलं लागते का बरोबर. खाऊन तुम्ही खाऊन बघा बरोबर. चलते ना कसं लागते बघा. शिवम हा आता गोमांडिंग. अरे चिरेखिंड आंबे माची. काय खिंड असेल एखादी असं म्हणतात. प्रतापगडवर हे प्रतापगड आहे बरं का. इकडं दिसतंय तो प्रतापगडाची थोडीशी हे दिसतंय. हे बघ हे प्रतापगडाचं कडा आहे एक साईडची भिंत. गाडी कुठे? गाडी त्या झाडात पडली जंगलात. खाली माणसं ते बघ तिथून पडली गाडी. किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार. इथं कुठतरी समाधी असन ह्याची अफजल खानाची. तुम्हाला तर पोवाडा येतो का रे? प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला मान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करंबीची, शिवाजी राजांच्या करंबीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची हजी हजी, करील काही कल्पना युक्तीची हजी हजी. महाराजांनी खाण्यासाठी शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला
पण अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याची संगतीला, सय्यद बंड त्याची संगतीला. शिवबाची संगती महाळा, शिवबाची संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो तरी कसा, आओ राजे आओ, शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोकून नजारा गहिरी, जिरहा जिरार जी जी जी, जिरहा जिरार जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदा अभिमान मान्याला, खानदा अभिमान मान्याला. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. बघा महाराजांनी कुठं कुठं गड किल्ले बांधून ठेवले शत्रूंचा. किती वर्ष शत्रूंपासून वाचण्यासाठी जास्त उंचावर बांधते बर का, शत्रूंना कळाव नाही म्हणून, शत्रू सहजासहजी चढाव नाही म्हणून. आता तरी आपल्याला रस्ते वगैरे झालेत, पहिलं होतं का काही. चाललोय आता गडावर. बर बघा, पण आता जो प्रतापगड किल्ला पाहायला चाललोय, गडाचा इतिहास आहे ना 400 वर्षापूर्वीचा आहे. सुरुवातीच्या काळात पाहिलं या डोंगरावरती गडच नव्हता. तुम्हाला प्रश्न पडेल हे कसं असेल, त्या बाजूला तुम्ही ज्या डोंगरदऱ्या पाहताय हा डोंगर असाच होता. या परिसरामध्ये फिरताना तुम्हाला एक अनुभव आला, इथे जंगल भरपूर आहे. मग आता विचार करा, जर आपल्या काळात एवढं जंगल आहे तर राजांच्या काळात किती होतं. 4थीच्या पुस्तकात नोंद आहे, सूर्य उगवला त्याची किरणं दिवसभर जमिनीला स्पर्श करत नव्हती. व या जंगलात त्या काळात जर हत्ती हरवला सापडणं मुश्किल, एवढं घनदाट जंगल. बरं, एवढं जंगल असताना या जंगलामध्ये लोक राहत होती, छोट्या वाड्या. गेला पाहिजे, मोठा जागा म्हणजे जास्त जागा आहे तर एका वेळेला जास्त लोक आतमध्ये जाणार म्हणून छोटा दरवाजा आहे. एवढं प्लॅन करून शत्रूची एक तुकडी इकडे आली आणि आपल्या लोकांना त्यांना मारायचंय, तर आपल्याला गडाच्या बाहेर यायची गरज नाही. शेवटचा पर्याय शिल्लक राहिला, या भिंतीमध्ये असणारी छिद्र बघा. ही छिद्र पाहताय, शत्रूच्या अंगावर उकळतं पाणी, उकळतं तेल टाकायला, आणि त्यातून वाचला तर मागे असणारी छिद्र तोफेचा मारा करायला. किती जबरदस्त डोक्याचा वापर करून गड बांधला, काय परफेक्ट प्लॅनिंग आहे. त्या चौथाऱ्यांना काय म्हणतात, दिवडी. गावाकडे असते त्याला म्हणतात चावडी, आणि गडाला असते तीही दिवडी. दिवडी म्हणजे किल्लेदार बसायचं ठिकाण. दगड इथेच होता बघा, त्या दगडाला मध्ये होल आहे. दगडाचा वापर करायचे मशाल अडकवायला, उजेड पाहिजे ना, लाईट नव्हती त्या काळात, तिथे मशाल अडकवायचे केलेले आहेत. तटबंदी म्हणजे या भिंतीच्या वरचा रस्ता बघा, पायऱ्या इथं पण दिसतात, हे बघा इथं पण दिसतात, ही लोक उतरतात काही लोक. तटबंदीवर असलेला मार्ग कशाला होता, तर इकडून मावळे गस्त घालायचे. देव दिपावळी नंतर त्रिपुरी पौर्णिमा येते, मातीच्या पंत्या आजही लावल्या जातात. पुढची गॅलरी आत्ताची आहे, चौथारा जुना आहे बघा. महाराजांच्या काळात ह्या जागेचा वापर काय करायचे, मोठे मोठे नगारे वाजवायची जागा आहे. नगारखाना प्रत्येक गडावर असतो. आपल्या मराठ्यांचे, आपल्या राजांचे गड किल्ले किती, 1-2 नाही, 365 आहे. तुळजाभवानीचं मंदिर. तुळजाभवानी म्हणजे तुम्ही स्त्रिया 3.5 शक्तिपीठ करता, त्या 3.5 शक्तिपीठातलं एक पीठ आहे. मुख्य मंदिर देवीचं तुळजापुरात आहे. राजांनी प्रतिस्थापना इकडे केली. शिवाजी राजांनी स्वराज्य घडवलं, आपल्या मराठ्यांनी आपला भगवा अटके पार फडकवला. मग 400 वर्षापूर्वी आपलं जे स्वराज्य घडलं ते काय पंढरपूर, तुळजापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, प्रतापगड एवढं मर्यादित आहे का, एवढं नाहीये. 400 वर्षापूर्वी तुमचे आमचे पूर्वज पोचले कुठपर्यंत, कंधार से लेके तंजोर तक.
या मंदिरामध्ये तलवार आहे हंबीररावांची. अहो या तलवारीनं अफजल खान सैन्यामध्ये लढाई झाली. एका माणसाने एका तलवारीने एका लढाईत एका दिवसात 600 लोक एकट्याने मारले. केदारेश्वर मंदिर आहे ना, इच्छापूर्ती स्वयंभू मंदिर आहे बरं का. स्वयंभू इथे असंच असतं बाळा. आणि इथे ही जागा बघा, सदरेची जागा. आपण उभं याला दरबार म्हणतात. न्याय निवाडा खरं खोटं इकडं व्हायचं. या हनुमान मंदिरामध्ये जी तुम्ही आता मूर्ती बघणार आहे ती खरं वेगळी आहे. बऱ्याच ठिकाणी मारुतीची मंदिरं तुम्ही पाहिलेत. मारुती म्हटलं तर मूर्तीचं तोंड हे डाव्या बाजूला असतं, नाहीतर उजव्या बाजूला असतं. मारुतीच्या हातामध्ये असतो संजीवनी पर्वत, नाहीतर मग गदा असते. हा मारुती असा नाहीये बघा, तोंड समोर आहे. आपल्याला आशीर्वाद देणारा मारुती आहे. हा मारुती झाला लंकामुखी हनुमान, दक्षिणमुखी. राजांची मूर्ती हा शेवटचा पॉइंट. ह्या गडावर महाराज आले तर त्यांचा राहायचा वाडा इथं होता. तलवारी करता ब्रिटिशांनी सगळे काही लुटलंय. राजे राहत होते, काहीतरी आठवण हवी. इंडिया गव्हर्नमेंटनं मूर्ती उभी केली. खालच्या गावातून इथं मूर्ती गडावर आमच्या लोकांनी आणली. ती अशी अखंड आणली नाही, वेगवेगळे 17 भाग आणून मूर्ती इथं वेल्ड केली. जमिनीपासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फुटाची हाईट. दगडी चौथारा 20 फूट आहे. घोडी आणि महाराज 16 फूट आहेत. अहो तुम्ही वरची मूर्ती 16 फूट पाहताय. या मूर्तीचं वजन काय? 4.5 टन, 4500 किलोची मूर्ती आहे. सोनं, चांदी, पितळ, ॲल्युमिनियम, शिस, 5 धातू आहेत, पंचधातू. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस किती असो कसलाही परिणाम नाही, झिरो मेंटेनन्स. आणि मूर्तीचं उद्घाटन केलं कुणी? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यावेळीची मूर्ती आहे, नेहरूंच्या काळातली. असं वाटतंय आता 2-4 वर्षापूर्वी बसले. आलं लक्षात? काय नाही, कपड्याने क्लीन करतात. 5 धातू आहेत ना, म्हणून जेवढं घासाल तेवढी शायनिंग द्या. कलर काहीच नाही, काहीच नाही. चला. आवड महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर, बरोबर ना? प्रतापगड पाहिल्यानंतर आम्ही मग निघालो सगळा होतो fog च आहे, महाबळेश्वरला पुढं काही आणि दिसतच नाही. बराच अंधार पडला होता आणि हा घाटातला रस्ता खूप जसं भयानक जसं जवळ होता जवळ जाऊ आणि सगळीकडे खूप फॉग पण झालेला हा, होता. तेच फॉग म्हणजे तर आजच्या दिवसाचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे काय आहे तर प्रतापगडाला दिलेले व्हिजिट. कारण गड किल्ले आपण पाहतो पण त्याचा इतिहास पूर्णपणे आपल्याला माहीत नसतो. आम्हाला ज्या गाईड काकांनी आज इतिहास सांगितला तेव्हा ना संपूर्ण इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला. इतका छान असा इतिहास त्यांनी सांगितला. तर असे गडकिल्ले तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा दाखवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.